नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। 28 ऑक्टोबर सोमवार रोजी आहे वसुबारस। वसुबारसच्या दिवशी उपवास करण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे। या दिवशी दिवसभरासाठी उपवास केला जातो। तर हा उपवास कोण करू शकतं, कशा पद्धतीने करायचा असतो, कधी सोडायचा असतो, उपवास सोडताना काय पदार्थ खायचे असतात आणि तुम्हाला उपवास जरी नसेल तर या दिवशी असे कोणते पदार्थ आहेत की जे आपण घरातील कोणीही खाऊ नयेत। त्याचबरोबर या अगोदर तुम्ही कधीही वसुबारसचा उपवास धरला नसेल तर तुम्हाला प्रथम उपवास धरायचा असेल या वर्षी तर तुम्ही धरू शकता का? एकदा उपवास धरला तर कायम धरावा लागतो का? आणि उपवास जर आपण केला असेल तर दिवसभरामध्ये काय काय आपल्याला खायचं आहे अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्स द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो। या दिवशी गोधनाची पूजा केली जाते। समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते। या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरता वासरासहित गायीची पूजा केली जाते। भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून या दिवशी ही पूजा केली जाते। वसुबारसच्या दिवशी संध्याकाळी गाई व वासराची पूजा केली जाते। गायीच्या पायावर पाणी टाकावं, गायीला हळदी कुंकू अर्पण करावं, फुले अर्पण करावीत, अक्षदा वाहाव्यात आणि फुलांची माळ वगैरे जर तुम्ही तयार केली असेल तर ती गायीच्या गळ्यामध्ये घालावी। त्याचबरोबर वासराची सुद्धा पूजा करावी। दिव्याने गायीला ओवाळावं, गायीच्या अंगाला स्पर्श करावं, गायीला नमस्कार करावा, गायी वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा। त्याचबरोबर या दिवशी वसुबारसच्या दिवशी गवारीच्या शेंगाची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवण्याला सुद्धा मान आहे। त्यानंतर गायीला प्रदक्षिणा घालावी। तुमच्या जवळपास जर गाय उपलब्ध नसेल तर घरच्या घरी आपण कशी पूजा करू शकतो वसुबारसच्या दिवशी गायी व तिच्या वासराची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। आणि तुमच्याकडे गायी व वासराची मूर्ती सुद्धा नाहीये आणि जवळपास कुठे गाय व वासरू उपलब्ध सुद्धा नाहीये तर अशा वेळेस सुद्धा आपण घरच्या घरी कशी पूजा करू शकतो वसुबारसची तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। दोन्हीपैकी जे तुम्हाला उपयोगी वाटेल त्यापैकी तुम्ही तशा पद्धतीने पूजा करू शकता। वसुबारसच्या दिवशी महिला ज्या आहेत त्या दिवसभरासाठी उपवास करतात। हा उपवास जो आहे तो दिवसभर केला जातो आणि संध्याकाळी गायीची वासराची पूजा करून गवारीच्या शेंगाची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवून त्यानंतर जो आहे तो हा उपवास सोडला जातो। या दिवशी गहू आणि मूग खात नाहीत। तुम्हाला उपवास असेल किंवा उपवास नसेल पण या दिवशी वसुबारसच्या दिवशी गहू आणि मुगाचे पदार्थ जे आहेत ते चुकूनही खाऊ नका। या मागे एक कथा सांगितली जाते, अगदी छोटीशी आहे, म्हणजे कळून जाईल आपल्याला की का खायचं नाहीये। एक आटपाट नगर होतं, तिथे एक कुणब्याची म्हातारी होती, तिला एक सून होती, त्यांच्याकडे गाई गुरु होती, ढोरं म्हशी होत्या, गव्हाळी आणि मुगाळी अशी 2 वासरं सुद्धा होती। एके दिवशी काय झालं, अश्विन मास आला। पहिल्या द्वादशीच्या दिवशी तिची सासू म्हणजे म्हातारी सकाळी उठली आणि शेतावर जाऊ लागली। तिने सुनेला हाक मारली, मुली इकडे ये। सून आली, काय म्हणू लागली, तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जात आहे, मी दुपारी येईन, तू माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ आणि गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असं सांगितलं। आपण शेतावर निघून गेली, सून माडीवर गेली, गहू आणि मूग काढून ठेवले, खाली आली, गोठ्यात गेली, गव्हाळी आणि मुगाळी वासरं उड्या मारत होती, त्यांना तिने ठार मारलं, चिरलं आणि शिजवून ठेवून सासूची वाट बघत बसली। दुपार झाली तशी सासू घरी आली, सुनेनं पान वाढलं, सासूनं बघितलं, तांबडं मांस दृष्टीस पडलं, तिने हे काय म्हणून सुनेला विचारलं। सुनेनं सर्व हकीकत सांगितली। सासू घाबरली, न समजता चूक घडली म्हणून तशीच उठली, देवापाशी जाऊन बसली, प्रार्थना केली, देवा हा माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला आहे, तिला क्षमा करा, गाई वासरं जिवंत करा, असं न झालं तर संध्याकाळी मी आपला प्राण देईल असा निश्चय त्या सासूने केला। देवापाशी बसून राहिली। देवानं तिचा एकनिश्चय पाहिला, निष्कपट अंतकरण पाहिलं। पुढे संध्याकाळी गायी आल्या, हंबरडा फोडू लागल्या, तशी देवाला चिंता पडली, हिचा निश्चय ढळणार नाही असं देवास वाटलं। मग देवाने काय केलं, गायीची वासरं जिवंत केली, ती उड्या मारत मारत गायीपाशी प्यायला गेली, गायीचे हंबरडे बंद झाले, म्हातारीला आनंद झाला, सुनेला आश्चर्य वाटलं,
तसा सर्वांना आनंद झाला। नंतर म्हातारीनं गाई गोऱ्यांची पूजा केली, स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला, देवाचे आभार मानले। नंतर आपण जेवली, आनंदी झाली। तसे तुम्ही आम्ही होऊ ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। त्यामुळे या दिवशी गहू आणि मूग जे आहेत ते खाल्ले जात नाहीत। स्त्रिया या दिवशी त्याचबरोबर गवारीच्या शेंगाची भाजी आणि भाकरी खाऊन, जे लोक म्हणजे उपवास पकडतात, ज्या महिला वगैरे, तर त्या दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी या पद्धतीने पूजा झाल्यानंतर, गाईगोऱ्याची पूजा झाल्यानंतर, नैवेद्य दाखवून झाल्यानंतर गवारीच्या शेंगाची भाजी आणि भाकरी खाऊन हा जो उपवास असतो तो आपल्याला सोडायचा असतो। त्याचबरोबर या दिवशी दूध आणि दुधापासून बनवलेले जे पदार्थ असतात ते सुद्धा खायचे नसतात, तळलेले पदार्थ सुद्धा खायचे नसतात। आणि बरेच जण तर या दिवशी तव्यावर बनवलेलं काहीच खात नाहीत, जसं की पोळी भाकरी काहीच खात नाहीत। म्हणजे तुमच्याकडे ती पद्धत असेल तव्यावर बनवलेलं न खायची तर तुम्ही ते पाळू शकता, पण नॉर्मली बरेच जण खातात, कारण या दिवशी गवारीच्या शेंगाची भाजी आणि भाकरी खाण्याची पद्धत आहे। गायी प्रति कृतज्ञता म्हणून हा सण जो आहे तो साजरा केला जातो। स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुख समृद्धीसाठी या दिवशी गायी व गोऱ्याची पूजा करत असतात। आता तुम्ही या अगोदर कधीच हा जो उपवास आहे वसुबारसचा तो केला नसेल आणि तुमची इच्छा असेल हा उपवास करण्याची, तर तुम्ही नक्कीच करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाहीये। हा उपवास अतिशय साधा व सोपा आहे। दिवसभर उपवास सोडायचा, तुम्ही चहा वगैरे, तूप, चहा, ज्या अशा गोष्टी आहेत त्या खायच्या नाही। मग तुम्ही उपवासाचे जे आपले पदार्थ असतात ते तुम्ही खाऊ शकता, जसं की तुम्ही आपलं भगर खाऊ शकता, साबुदाणा खाऊ शकता, पण हे बनवत असताना तुपाचा वापर करायचा नाही। आणि चहा वगैरे जे आपण पितो तर दूध न टाकता चहा बनवायचा आहे काळा आणि तो प्यायचा आहे, किंवा प्यायचं नाहीये, कारण दुधापासून बनवलेले पदार्थ जसं की दही, ताक, हे तूप, दूध हे या दिवशी खायचं नाहीये। बाकी तुम्ही सगळं खाऊ शकता फराळाचं दिवसभर। आणि संध्याकाळी तिन्ही सांज झाली, दिवस मावळला की गायची व वासराची पूजा करायची। आणि तुमच्याकडे सकाळी गाई व वासराची पूजा करण्याची पद्धत असेल तर सकाळी तुम्ही पूजा करायची आणि संध्याकाळच्या वेळी तिथे हळद कुंकू अर्पण करायचं, दिवा लावायचा। त्यानंतर हा जो उपवास आहे तो तुम्हाला सोडायचा आहे गवारीच्या शेंगाची भाजी आणि भाकरी खाऊन। आणि तुम्ही जर रेग्युलर उपवास करत असाल तर नेहमीप्रमाणे करू शकता। आता इथे असा सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो की एकदा उपवास केला की कायम करावा लागतो का? तसं तर बघा, ट्राय करायचं, एकदा आपण केला तर काय वर्षातून एक दिवस तर हा उपवास करायचा आहे आणि खूप काही अवघड नाहीये। संध्याकाळी तर हा उपवास सोडायचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही कायम केलं तरी सुद्धा चालतं। किंवा तुम्ही अगदी संकल्प की मी या वर्षीपासून पुढचे 5 वर्ष हा उपवास करेल, 7 वर्ष हा उपवास करेल, असं संकल्पयुक्त तुम्ही तेवढ्या वर्ष हे उपवास केले आणि त्याच्यानंतर सोडले तरी सुद्धा चालू शकतं, काहीही हरकत नाही। बाकी कोणते असे काही या उपवासाचे नियम नाहीत, फक्त दुधापासून बनवलेले पदार्थ खायचे नाही आणि गहू व मूग जे आहे ते या दिवशी खायचं नाहीये, बाकी आपण सगळं खाऊ शकतो। नमस्कार।